जय हिंद मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण नैसर्गिक संख्या आणि त्याच्यावरती विचारलेले प्रश्नांचं आपण उत्तर बघितले आणि नैसर्गिक संख्या अगदी बेसिक पासून आपण शिकलेलो आहेत. मी तुम्हाला सांगितलंय की आपला आता दररोज लेक्चर मी तुम्हाला देणार आहे. फक्त तुम्हाला अटेंड करायचं आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची किंवा इतर स्पर्धा परीक्षांची पूर्ण तयारी करायचं मित्रांनो. आणि हे जे काही आहे ते पूर्णपणे मोफत आहे. लक्षात ठेवा, आपल्याला बेसिक पासून सर्व काही शिकायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि इंस्टाग्राम वरती फक्त 3 मिनिटाचाच व्हिडिओ आपण अपलोड करू शकतो. त्यामुळे संपूर्ण लेक्चर बघण्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामच्या टायटल मध्येच मी लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही संपूर्ण लेक्चर पाहू शकतात. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत आणखी जे काही मूळ संख्या आहेत, संख्यांबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये आता आपण पहिला घेतलेला आहे मूळ संख्या. या मूळ संख्यालाच प्राईम नंबर्स असे देखील म्हणतात. लक्षात ठेवा. तर 2 वाक्यामध्ये मूळ संख्या समजून घेऊया. ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्यामध्ये 0 आणि 1 या मूळ संख्या नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. साधारणपणे जर बोलायचं ठरलं तर मूळ संख्या म्हणजे काय? अशा संख्या की त्या संख्याला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजे भाग न जाणाऱ्या संख्या म्हणजेच तुमच्या मूळ संख्या असतात. ठीक आहे, ही गोष्ट आता क्लिअर झाली. आणि 0 आणि 1 ही मूळ संख्या नाहीये. लक्षात घ्या, 0 आणि 1 ही मूळ संख्या नाहीयेत. मूळ संख्या अनंत आहेत. जसं नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत, त्याचप्रमाणे मूळ संख्या देखील अनंत आहेत. क्लिअर झाला? मूळ संख्या देखील अनंत आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मूळ संख्याला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या सर्व मूळ संख्या, ज्यांना भाग जात नाही त्या सर्व मूळ संख्या असतात. 0 आणि 1 या 2 संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या नाहीत. आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो प्रश्न, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? आणि मुलं उत्तर देतात 1. पण 1 ही मूळ संख्या नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ही गोष्ट क्लिअर झाली. त्याचबरोबर मित्रांनो, एक आपल्याला संयुक्त संख्या मधून सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात. काय विचारतात? संयुक्त संख्या. ठीक आहे, काय विचारतात आपल्याला? संयुक्त संख्या. संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्याच्या बाबतीत जर, कारण आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या दोन्ही पण आपण सोबत घेणार आहोत. लक्षात घ्या. म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे काय? तर निसर्गामध्ये जेवढ्या पण संख्यांना भाग जातो त्या सर्व संयुक्त संख्या असतात. बरं, आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर कळायला असेल की निसर्गामध्ये जेवढ्या पण संख्या आहेत त्या ज्या ज्या संख्यांना भाग जातो त्या म्हणजे संयुक्त संख्या. म्हणजे एकंदरीत जर सांगायचं ठरलं, भाग जाणाऱ्या संख्यांनाच आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. भाग जाणाऱ्या संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. ठीक आहे. आता थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या काय असतात, कसं ओळखायचं वगैरे. हा, आता या ठिकाणी बघा, मी एक चार्ट बनवलेला आहे तुमच्यासाठी खास करून, की तुम्हाला डाऊट सगळे क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 1 ही जी संख्या मी या ठिकाणी दिलेली आहे, ही संख्या मूळ संख्या नाही आहे आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही आहे. आणि याच्यामध्ये जेवढे पण ब्ल्यू मध्ये तुम्हाला क्लिक दिसत आहेत त्या सर्व काय आहेत? तुमच्या मूळ संख्या आहेत. आता बघा, याच्यामध्ये सर्वात लहान मूळ संख्या जर कोणती असेल तर ती 2 आहे. आणि एकमेव समसंख्या असणारी मूळ संख्या सुद्धा 2च आहे. लक्षात घ्या, एकमेव समसंख्या असणारी सुद्धा मूळ संख्या 2च आहे आणि सर्वात लहान मूळ संख्या सुद्धा 2च आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 2. त्याच्यानंतर 3 ही संख्या आहे, कारण 3 संख्येला भाग जात नाही. 5 संख्या आहे, 7 आहे. याचा अर्थ मित्रांनो, 1 ते 10 मध्ये फक्त 4 संख्या आहेत. पाठ करायचं, कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न बरेचदा विचारला जातो. 11 ते 20 मध्ये सुद्धा 4 संख्या आहेत. याच्यामध्ये 11 आहे, 13 आहे आणि 17 आणि 19 आहे. त्याच्यानंतर 21 ते 30 मध्ये फक्त 2च संख्या आहेत. म्हणजे 23 आहे आणि 29 आहे. त्याच्यानंतर 31 ते 40, इथं 40 आहे. 31 ते 40 मध्ये सुद्धा 2च संख्या आपल्याला पाहायला मिळणार, एक 31 आणि एक 37. त्याच्यानंतर 41 आणि 50 याच्यामध्ये 3 संख्या आहेत. म्हणजे 41 एक आहे, 43 आहे आणि 47 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 51 ते 60 मध्ये 2च संख्या आहेत. म्हणजे 53 आहे आणि 59 आहे. 61 ते 70 मध्ये सुद्धा 2च संख्या आहेत.
याच्यामध्ये 61 आणि 67 या दोन संख्या आहेत. क्लिअर. त्याच्यानंतर 71 ते 79 मध्ये तीन संख्या आहेत. ओके, तर याच्यामध्ये 71 आहे, 73 आहे आणि 79 आहे. 81 ते 90 मध्ये फक्त दोनच संख्या आहेत. याच्यामध्ये 89 आणि 83 आणि 91 ते 100 मध्ये एकच संख्या आहे. बघा, तर अशा पद्धतीने या काय कोणत्या संख्या आहेत तर मूळ संख्या आहेत. ब्ल्यू मध्ये जेवढे पण क्लिक केलेले आहेत त्या सर्व मूळ संख्या आहेत. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो 1 ते 50 मध्ये मूळ संख्या किती आहेत. मग तुम्ही तर काउंट करू शकता. 4 आणि 4 8, 2 10 आणि हे 5 15, म्हणजे टोटल 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत. ठीक आहे. आणि इकडं 10 मूळ संख्या आहेत 51 ते 100 पर्यंत. हे मूळ संख्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत आणि तुम्हाला ओळखता सुद्धा यायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पाठ तर करायचंच आहे आणि ओळखता सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. अशा पद्धतीने या मूळ संख्या आहेत. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये जे उरलेले जेवढ्या पण संख्या तुम्हाला दिसतात त्या सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत? संयुक्त संख्या आहेत. याच्यामध्ये सर्वात लहान संयुक्त संख्या आहे तुमची 4. सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 4. 1 ते 100 पर्यंत आपण गोष्ट करतोय आणि 1 ते 100 मध्ये टोटल जर संयुक्त संख्या असतील तर त्यात 74 आहेत. किती आहेत? 74. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो 1 ते 100 पर्यंत टोटल संयुक्त संख्या किती, तर 74 हा उत्तर तुमचा असला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने या संयुक्त संख्या आहेत. संयुक्त संख्या म्हणजे काय? एकंदरीत भाग जाणाऱ्या संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? एकंदरीत तर भाग जाणाऱ्या संख्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला संयुक्त संख्या आणि मूळ संख्या या ओळखता यायला पाहिजे. याच्यावरती आपल्याला बरेचसे प्रश्न विचारले जातात, म्हणून तुम्हाला मी सगळ्या गोष्टी क्लिअर करून दिल्या. ठीक आहे. आता आपण याच्यावरती पुढचं प्रोग्राम बघूया. काय प्रश्न असतात काय नाही हे सगळं आपण पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला संयुक्त संख्या आणि मूळ संख्या सांगितल्या. संयुक्त संख्या सर्वात लहान संयुक्त संख्या जर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आला तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 4. सर्वात लहान मूळ संख्या हा असा प्रश्न आला तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 2. ठीक आहे. 2 आणि 4 ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, संयुक्त संख्यांचं काही महत्वाचं जे काही गुणधर्म आहेत, मूळ संख्यांचा काहीतरी महत्वाचे जे काही गुणधर्म आहेत ते नोट करून घ्या. तुम्हाला 100% परीक्षेमध्ये याच्यावरती विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर बघा, पहिली मूळ संख्या 2 आहे. पहिली मूळ संख्या कोणती आहे तुमची? तर पहिली मूळ संख्या आहे तुमची 2. पहिली मूळ संख्या 2 आहे. एकमेव समसंख्या असणारी मूळ संख्या ते सुद्धा 2च आहे. हा पहिला पॉइंट क्लिअर झाला. नंतर मी तुम्हाला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या सुद्धा सांगितल्या. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. हा पॉइंट नोट करून घ्या. त्याच्यानंतर 1 ते 50 मध्ये एकंदरीत 15 मूळ संख्या आहेत. हा सुद्धा पॉइंट नोट करून घ्या. त्याच्यानंतर 1 ते 25 पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज 100 आहे. हा एक पॉइंट नोट करून घ्या. ठीक आहे, कारण हा महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे. 1060. ओके. तर बघा, अशा पद्धतीने आपण मूळ संख्या नेमकं त्यांचं वैशिष्ट्य काय आहे सर्व तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे. हवं तर स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकतात. या पद्धतीने स्क्रीनशॉट मारून घ्या आणि नंतर आपल्या नोटबुक मध्ये लिहून काढा. आता आपण पुढचं बघणार आहोत मित्रांनो. ह्याच्यावरती आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपण आता घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आता मूळ संख्यावरती आपल्याला कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण आता प्रश्न घेणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न घेऊया आपण. 20 ते
20 ते 40 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा मूळ संख्या मिळते? बघा, बघा आता हा जो प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, काय परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय बघा. बघा आपण प्रॅक्टिकली प्रश्नांचं उत्तर घेणार आहोत. 20 ते 40 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा आपल्याला मूळ संख्याच आहे हे आपल्याला विचारलंय आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. सर्वात आधी मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर बघा, मगाशी मी तुम्हाला लिहून दिलं होतं, याच्यामध्ये 23 एक मूळ संख्या आहे, 23 नंतर डायरेक्ट 29 ही मूळ संख्या आहे, 29 नंतर 31 ही मूळ संख्या आहे, 31 नंतर 37 ही मूळ संख्या आहे आणि 37 नंतर, कारण आपल्याला किती मूळ संख्या म्हटलेलं आहे 40 पर्यंत, मग 40 पर्यंत फक्त या चारच मूळ संख्या आहेत. यांची अंकांची अदलाबदल करून बघा. आता यांची अंकांची अदलाबदल केली तर आपल्याला 32 मिळतं, यांची अंकाची अदलाबदल केली तर आपल्याला 92 मिळतं, या अंकांची अदलाबदल केली तर आपल्याला 13 मिळतं, या अंकांची अदलाबदल केली तर आपल्याला 73 मिळतं. बघा 73 मिळतं. याचा अर्थ आता ही जी संख्या ही समसंख्या आहे आणि ही जी संख्या ही सुद्धा समसंख्या आहे, पण या दोन ज्या संख्या आहेत या दोन संख्या तुमच्या मूळ संख्या आहेत. कुठल्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार की दोन संख्या याच्यातल्या मूळ संख्या आहेत आणि त्यांची जोडी सुद्धा आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग हे प्रश्न तुम्हाला 20 ते 40 पर्यंत विचारलं, पुढे सुद्धा विचारले जाऊ शकतात, 50 पर्यंत विचारले जाऊ शकतात, 100 पर्यंत विचारले जाऊ शकतात, 70 पर्यंत विचारले जाऊ शकतात. यासाठी मित्रांनो आपली मूळ संख्या पाठांतर असणं गरजेचं आहे. मूळ संख्या काय? पाठांतर असणं आपलं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही उत्तर काढू शकत नाही. त्याशिवाय आपण उत्तर काढू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता दुसरा प्रकार घेऊया आपण याच्यातला. हे तुम्हाला मी एक प्रश्न सोडून दाखवलं की आपल्याला या टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि दुसरा प्रश्न आपल्याला असेही विचारले जाऊ शकतात, खालीलपैकी मूळ संख्या ओळखा. उदाहरणार्थासाठी जर आपण घेतलं, आपल्याला विचारलं खालीलपैकी मूळ संख्या ओळखा, याच्यामध्ये तुमचं उत्तर असणार आहे, पर्याय असणार आहे 4 पर्याय. याच्यामध्ये एक असणार आहे तुमचं 9, दुसरा पर्याय असणार आहे 11, तिसरा पर्याय असणार तुमचा 15 आणि चौथा पर्याय असणार आहे 21. तर याच्यापैकी मूळ संख्या कोणती आहे? याच्यापैकी मूळ संख्या कोणती आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर आलं पाहिजे. तर 11 ही मूळ संख्या आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलं 51, त्याच्यानंतर 52, 52, त्याच्यानंतर या ठिकाणी 53 आणि या ठिकाणी येणार तुमचं 57. तर यापैकी मूळ संख्या कोणती ओळखायची आहे आणि तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर द्यायची आहे. कमेंट मध्ये काय करायचं, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मागच्या लेक्चर मध्ये पण मी तुम्हाला हेच गोष्ट सांगत होतो की तुमचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये येऊ द्या, म्हणजे तुम्ही खरोखर अभ्यास करतायत की नाही करत आहे हे मला समजून जाईल. ठीक आहे. तर क्लिअर करूया. मूळ संख्येवरती तुम्हाला अशा टाईपने प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. मूळ संख्येवरती तुम्हाला या टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण पुढचा भाग बघूया. चला तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रकार बघूया. पुढचा प्रकार आहे तुमचा जोड मूळ संख्या. कोणता प्रकार आहे तुमचा? जोड मूळ संख्या. आता जोड मूळ संख्या म्हणजे काय ही गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे, कारण या जोड मूळ संख्येवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग जोड मूळ संख्या काय असलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, एक छोटीशी व्याख्या तुम्हाला मी सांगतो, लक्षात ठेवा. हा मूळ संख्यांचा उपप्रकार आहे. जे आपल्या मूळ संख्या आहेत त्यांचा काय हा उपप्रकार आहे. पुढे ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतात. बघा या ठिकाणी मी तुम्हाला व्याख्या लिहून दिलेली आहे. व्याख्या काय आहे
दोन क्रमवार मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यांना जोड मूळ संख्यांची काय म्हणतात? जोडी म्हणतात. आता उदाहरणार्थ जर आपण घेतलं या ठिकाणी, उदाहरणार्थ आपण घेतलं 3 आणि 5. आता 3 आणि 5 या दोन्ही पण कोणत्या संख्या आहेत? तर मूळ संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत? या मूळ संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. आणि या दोघांमध्ये कितीचा गॅप आहे? बघा, या दोघांमध्ये 2चा गॅप आहे. या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे? 2चा आहे. म्हणजे ही तुमची जोड मूळ संख्या आहे. ही संख्या कोणती संख्या म्हणून ओळखली जाणार? तर जोड मूळ संख्या म्हणून ओळखली जाणार. अजून आपण जर एक्झाम्पल घेतलं दुसरा वाला, तर 5 व 7. आता ही जोड मूळ संख्याची जोडी आहे का? यस, दोन्ही पण मूळ संख्या आहेत, पहिली गोष्ट. आणि ह्या दोघांमध्ये सुद्धा 2चा गॅप आहे, म्हणून या जोड मूळ संख्या आहेत. आता जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं 7 व 9, या जोड मूळ संख्यांच्या जोडी आहेत का? कारण यांच्यामध्ये सुद्धा 2चा गॅप आहे, परंतु 9 ही जी संख्या आहे ही मूळ संख्या नाही, ही संयुक्त संख्या आहे. ही मूळ संख्या नाही, ही संयुक्त संख्या आहे, म्हणून यांची जोडी येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला जोड मूळ संख्या सुद्धा ओळखता यायला पाहिजे. क्लिअर? आता पुढे जाऊया आपण. तर या ठिकाणी बघा, आता मी काही प्रश्न देतो, त्याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा, असा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो. त्याच्यामध्ये असणार, बघा इथं लिहून देतो मी. आता तुम्हाला जर पुढीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी ओळखा असा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला, तर तुम्हाला जोडी दिलेली असणार. एक जोडी असणार तुमची 13 आणि 15. ठीक आहे. दुसरी जोडी असणार तुमची 9 आणि 11. तिसरी जोडी असणार तुमची 17 आणि 19. आणि चौथी जोडी असणार तुमची 23 आणि 25. आता या प्रश्नामध्ये बघा, आता हा प्रश्न बघा, काय ओळखायचं आपल्याला? जोडमूळ संख्यांची जोडी ओळखायचं आहे. याच्यामध्ये जो पहिला ऑप्शन आहे 15 ही संयुक्त संख्या आहे, म्हणजे ही जोडी येऊ शकत नाही. याच्यामध्ये 9 ही संयुक्त संख्या आहे, म्हणून ही सुद्धा जोडी येऊ शकत नाही. आणि चौथा पर्यायामध्ये 25 सुद्धा संयुक्त संख्या आहे, म्हणून ही सुद्धा जोडी येऊ शकत नाही. फक्त 17 आणि 19 या दोन अशा संख्या आहेत की दोघांमध्ये 2चा गॅप आहे आणि दोन्ही सुद्धा मूळ संख्या आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपला पर्याय क्रमांक 3 येणार. लक्षात असू द्या, पर्याय क्रमांक 3 येणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला जोडी ओळखायची आहे. आता पुढचा जो मी प्रश्न देणार आहे तुमच्यासाठी देणार आहे, आणि ह्या प्रश्नाला तुम्हाला जोडमूळ संख्याची जोडी ओळखून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. एक सांगितलं मी तुम्हाला 11 आणि 14. दुसरा सांगतो तुम्हाला मी 57 आणि 59. तिसरा सांगतोय मी तुम्हाला 59 आणि 63. चौथा पर्याय आहे तुमच्या समोर 71 आणि 73. आता याच्यातली तुम्ही योग्य जोडी ओळखायची आहे की नेमकी कोणती जोडमूळ संख्या आहेत ते ओळखायचं आहे. क्लिअर? याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. आता जो आपण पुढचा प्रकार बघणार आहोत मित्रांनो, पुढचा प्रकार आहे तुमचा समसंख्या. याला म्हणतात इव्हन नंबर. याच्यापेक्षा आपण ठीक आहे याच्यावरतीच घेऊया. तर पुढचा प्रकार आहे तुमचा समसंख्या. यालाच काय म्हणतात? इव्हन नंबर. इव्हन नंबर. बघा, आता या ठिकाणी आपण घेणार आहोत समसंख्या. लक्षात असू द्या, काय घेणार आहोत आपण? समसंख्या. ठीक आहे. आता समसंख्या म्हणजे काय? बहुतेक मुलांना माहिती आहे असेल पण कदाचित. समसंख्या, समसंख्या म्हणजे काय? तर सरळ सरळ समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या सर्वांना समसंख्या म्हणतात. ठीक आहे. ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या सर्व संख्यांना समसंख्या म्हणतात. किंवा जर याच्यामध्ये एकदम आपण म्हणतो ना एकदम
प्रॉपर जर आपल्याला व्याख्या पाहिजे असेल तर मी तेही तुम्हाला सांगतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी, बघा प्रॉपर व्याख्या सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, तुम्ही सुद्धा कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ज्या संख्येचा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. बघा काय म्हटलं मी तुम्हाला, ज्या संख्येचा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असणार त्यांना आपण म्हणणार समसंख्या. ठीक आहे. उदाहरणार्थ जर आपण घेतलं या ठिकाणी, उदाहरणार्थ 252. आता 52 म्हटल्यावरती एकक स्थान काय आला 2, तर ही काय असणार तुमची समसंख्या. मी तुम्हाला म्हटलं 130, 30च्या एकक स्थानी 0 आला म्हणून ही असणार तुमची समसंख्या. त्याच्यानंतर येणार तुमचं 146, तर या एकक स्थानी 6 आहे म्हणून याची येणार समसंख्या. तर समसंख्या म्हणजे काय, 2 ने भाग जाणारी संख्या पहिलं. आणि दुसरं वाक्य म्हणजे काय की ज्या संख्येचा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. आणि कधी पण लक्षात घ्या, 2 क्रमवार समसंख्यामध्ये नेहमी 2चा फरक असतो. 2 क्रमवार समसंख्यांची मसावी हे 2च येते. मसावी बोलतोय, 2 क्रमवार समसंख्यांची मसावी 2च येते. आणि त्याच्यानंतर समसंख्या या आपल्याला ओळखता यायला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर. आता समसंख्या झाली. आता आपण घेणार पुढचं म्हणजे विषम संख्या. विषम संख्या. आता बघा विषम संख्याची जर आपण बघितलं एकंदरीत व्याख्या जर बघितली आपण, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 9 ज्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक असतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात. बघा हा महत्वाचा पॉइंट आहे, नोट करून घ्या. विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येचा एकक स्थानी हे अंक असायला पाहिजे 1, 3, 5, 7 हे अंक असणार त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. विषम संख्या असे म्हणतात. आता याचा विषम संख्यांमध्ये सुद्धा 2चा फरक असतो क्रमवार जर असेल तर. आणि विषम संख्यांची मसावी, 2 क्रमवार विषम संख्यांची मसावी नेहमी 1 असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, याला म्हणतात विषम संख्या. समजलं. आता पुढचा जो संख्यांचा प्रकार आहे, तो आहे तुमचं पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. ठीक आहे. आता पुढचा जो प्रकार आहे तुमचा पूर्णांक संख्यांचा प्रकार आहे. ज्या संख्येची किंमत पूर्ण असते, काय त्याची व्याख्या लक्षात घ्या. ज्या संख्येची किंमत पूर्ण असते तिला पूर्णांक संख्या असे म्हणतात. संख्येची किंमत पूर्ण असते तिला पूर्णांक संख्या असे म्हणतात. बघा आता पूर्णांक संख्या काय आहे, बघा पूर्णांक संख्या काय आहे, ज्या संख्येची किंमत पूर्ण असते त्यांना म्हणतात पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्यांचे सुद्धा 2 प्रकार पडतात. यांच्या शून्य मध्यस्थी असतो, इकडे तुमचं धन पूर्णांक. ठीक आहे, इकडे तुमचं धन पूर्णांक आणि इकडे असते तुमची ऋण पूर्णांक. धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 डॉट डॉट डॉट. इथं -1, -2, -3, -4 हे अंक असतात डॉट डॉट ते अनंत. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो, पूर्णांक संख्यामध्ये 0 हे काय असतं, तर शून्याला म्हणतात मध्यस्थी. काय म्हणतात, शून्याला मध्यस्थी म्हणतात, लक्षात घ्या. आणि याच्यावरती प्रश्न विचारला, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती. कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती, तर सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे 1. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असायला पाहिजे -1.
सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे तुमची? -1 आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने यांना पूर्णांक संख्या म्हणतात. आता हे झालं पूर्णांक संख्या, ठीक आहे. आता जो पुढचा प्रकार आहे तो आहे तुमचा अपूर्णांक संख्या. बघा, आता पुढचा जो प्रकार आहे तुमचा तो आहे अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या इकडे बघा, अपूर्णांक संख्या म्हणजे काय? साधा आणि सरळ भाषेत ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते त्या संख्येला अपूर्णांक संख्या असे म्हणतात. बघ, काय प्रकार? ज्या संख्येची किंमत पूर्ण नसते. आता अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकांचे दोन प्रकार पडतात, एक व्यवहारी अपूर्णांक आणि एक दशांश अपूर्णांक. म्हणजे किंमत पूर्ण नसते. उदाहरणार्थ जर घेतलं आपण 0.5 ही काय तुमचं अपूर्णांक आहे, किंवा 3/5 हे काय तुमचं अपूर्णांक आहे, किंवा 0.025 हे सुद्धा अपूर्णांकाचं एक्झाम्पल आहे. 4/5 हे सुद्धा तुमचं अपूर्णांकांचं एक्झाम्पल आहे. अपूर्णांक म्हणजे काय? थोडक्यात की जी संख्या पूर्ण नसते त्याला अपूर्णांक म्हणतात. अपूर्णांकांचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे दशांश अपूर्णांक, म्हणजे हे जे डॉटचे एक्झाम्पल आहेत याला दशांश अपूर्णांक म्हणतात, आणि हे जे एक्झाम्पल दिलं मी याला म्हणतात व्यवहारी अपूर्णांक. याला म्हणतात व्यवहारी अपूर्णांक. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अपूर्णांक आहेत. आता आपण पुढचा प्रकार घेऊया. तर पुढचा प्रकार आहे मित्रांनो परिमेय संख्या. आता बघा, परिमेय संख्या. आता परिमेय संख्या एकंदरीत याची व्याख्या करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की काय असतं ते. ठीक आहे, चला बघूया. परिमेयीकरण म्हणजे किंमत काढता येणे. परिमेय संख्या बघा, परिमेय म्हणजे किंमत काढता येणे. म्हणूनच ज्या संख्यांचा वापर अंकगणितात केला जातो त्या सर्व संख्या परिमेय संख्या असतात. अंकगणितामध्ये जेवढं पण संख्यांचा वापर केला जातो त्या सर्व संख्यांना काय म्हणतात? परिमेय संख्या म्हणतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर झाला. आता याच्यामध्ये आपण ओळखूया. ठीक आहे, आणखी याची दुसरी एक वाक्य आहे ते पण समजून घ्या. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्येला सुद्धा परिमेय संख्या म्हणतात. आता या ठिकाणी बघा, मी दोन वाक्य तुम्हाला दिली. परिमेय संख्या म्हणजे काय? गणितात ज्यांचा वापर केला जातो त्या सर्व संख्या या परिमेय संख्या असतात, ज्यांचा गणितामध्ये वापर केला जातो. उदाहरणार्थ 2, 4, -6, -8, 0, 5 किंवा व्हॉटएव्हर काय पण घ्या, -16 घ्या. या संख्या सर्व संख्या काय आहेत? परिमेय संख्या आहेत. आता याच्यामध्ये परिमेय संख्या कोणती नसणार? ज्या संख्येच्या छेदस्थानी 0 असणार. आता याच्या छेदस्थानी 0 आहे म्हणून ही परिमेय संख्या नाही. किंवा 2/6 आता याचं जर आपण उत्तर काढलं तर याचं उत्तर तुम्हाला 2/0 मिळणार, म्हणजे ही सुद्धा तुमची परिमेय संख्या नाहीत. अजून जर आपण एक्झाम्पल घेतलं तर बघा या ठिकाणी 21/5. आता 21/5 ही संख्या कोणती संख्या आहे? तर ही सुद्धा परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या समजून घ्या. तर ज्या संख्या गणितामध्ये वापर केला जातो त्यांना सर्वांना परिमेय संख्या म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी छेदामध्ये 0 असेल त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात, किंवा त्यांना परिमेय संख्या म्हणता येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आणखी काही एक्झाम्पल घेईल मी, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये कर्णामध्ये म्हणजे वर्गमुळात जर या संख्या असतील तर ही सुद्धा परिमेय संख्या असतात. आणि वर्गमुळामध्ये ज्या संख्या ज्याचा आपण गणितामध्ये वापर केला जातो त्या सर्व संख्या परिमेय संख्या. आता 27 ही संख्या आहे, ही सुद्धा तुमची परिमेय संख्या आहे.
ही सुद्धा तुमची परिमेय संख्या आहे. समजा इथं तिसरा घात असेल तरी सुद्धा ती परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं करणीमध्ये 25 ही सुद्धा परिमेय संख्या आहे ना. आता याच्यामध्ये करणीमध्ये म्हणजे वर्गमुळामध्ये जर समजा आता एखादी संख्या असेल, उदाहरणार्थ वर्गमुळात ही संख्या आहे 5, तर ही संख्या तुमची परिमेय संख्या नाही. किंवा वर्गमुळामध्ये 15 आणि या ठिकाणी जर 3 असेल तर ही सुद्धा तुमची परिमेय संख्या नाही. ही सुद्धा तुमची परिमेय संख्या नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. किंवा करणीमध्ये 8 असेल, वर्गमुळात 8 असेल, ही सुद्धा तुमची परिमेय संख्या नाही. हे वर्गमुळामधील यांच्यासाठी नियम आहे. वर्गमुळामध्ये 25 असेल तर इट्स ओके, कारण 5चा वर्ग 25 आहे, 4चा वर्ग 16 आहे, 27 हा 3चा घात आहे ना, म्हणजे 3चा घन आहे म्हणून ते ठीक आहे. पण हे 5 कोणाचंच काय नाही म्हणून ही परिमेय संख्या नाही. 8 कोणाचंच काय नाही, वर्ग संख्या नाहीये म्हणून ही परिमेय संख्या नाही. हा, या ठिकाणी असं येऊ शकतो, 8 इथं लिहिलेले आणि इथं 3 असेल तर 2चा 8वा घात आहे म्हणून ती परिमेय संख्या येऊ शकते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने परिमेय आणि अपरिमेय दोन्ही पण संख्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. आता पुढचा आणि अतिशय महत्वाचा प्रकार आपण पाहणार आहोत, ते म्हणजे त्रिकोणी संख्या. चला आपण ते बघूया. त्रिकोणी संख्या बघा मित्रांनो, आता आपण महत्वाचं म्हणजे त्रिकोणी संख्या पाहणार आहोत. त्रिकोणी संख्या याच्यावरती आपल्याला बरेचसे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. बरेचसे प्रश्न आपल्याला त्रिकोणी संख्येवरती विचारले जातात, आपल्याला त्याचं उत्तर यायला पाहिजे. क्लिअर? ठीक आहे. आता आपण समजून घेऊया त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकी काय असते ते. बघा, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस, परत एकदा रिपीट करतो, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. बघा, ही आता पूर्ण वाक्य झाली आपली. 2 क्रमावर नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असं म्हणतात. आता नैसर्गिक संख्या तुम्ही कुठलीही घेऊ शकतात, कुठली पण घ्या. 2 घ्या गुणिले पुढची संख्या 3 घ्या आणि याचा भागिले निमपट करण्यासाठी 2 घ्यावा लागेल. 2 2 कट होणार आणि आपल्याला त्रिकोणी संख्या मिळणार 3. ठीक आहे. कुठलीही संख्या घ्या तुम्ही, घ्या 15 घ्या, मग त्याच्या पुढची संख्या घ्यावी लागेल आपल्याला 16वा, कारण क्रमवार संख्या म्हणतात आणि याला भागिले करावे लागतील 2. ठीक आहे. मग 2 1 2, 2 8 16, 15 8 20 ही सुद्धा तुमची त्रिकोणी संख्या झाली. अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या असतात. अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या ओळखायचा आहे. ठीक आहे. त्रिकोणी संख्या ओळखायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारतात, 28 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या. एक एक्झाम्पल घेतो मी, म्हणजे तुम्हाला अजून पूर्ण क्लिअर होऊन जाईल. बघा, आता आपल्याला याच्यामध्ये प्रश्न काय विचारले जाऊ शकतात, 28 त्रिकोणी संख्या पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. बघा काय प्रश्न आहे, 28 पाया असणाऱ्या त्रिकोणी संख्येचे त्रिकोणी संख्या काढा. आता पाया म्हटलं ना तर ती पहिली संख्या असते. पाया याचा अर्थ काय होतो, ती पहिली संख्या. मग 28 ही जर पहिली संख्या आहे तर त्याच्या पुढची आपल्याला संख्या घ्यावी लागेल 29. 29 घ्यावी लागेल. मग 28 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा म्हटलं तर याला करावं लागेल भागिले 2. पाया 28 दिलेला आहे, याचा अर्थ पहिली संख्या दिलेली आहे आणि दुसरी संख्या त्याच्या पुढचीच संख्या असणार आहे, कारण नैसर्गिक संख्या घ्याव्या लागतात. यांचा गुणा 2 1 2 आणि 2 चोक 8. अशा पद्धतीने तुम्हाला 29 गुणिले 14, ठीक आहे, 29 गुणिले 14 यांचा गुणाकार करावा लागेल. 9 चोक 36, 36 6, हातच्याला 3, 4 दुने 8, 8 आणि 3 झाले तुमचे 11. त्याच्यानंतर 1 9 1 2 बरोबर 6 0 हातच्याला 1 406 ही त्यांची त्रिकोणी संख्या.
406 ही त्यांची त्रिकोणी संख्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता यायला पाहिजे. असंच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. 55 पाया, 16 पाया, 17 पाया असणाऱ्या संख्यांची त्रिकोणी संख्या काढा. ठीक आहे. बघा आता आपण त्रिकोणी संख्यावरती काही एक्झाम्पल घेणार आहोत आणि आपण ते सोडूया. चला आता तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो, खालील पैकी त्रिकोणी संख्या ओळखा. ठीक आहे, काय प्रश्न आला तुम्हाला आता, खालीलपैकी त्रिकोणी संख्या ओळखा. बघा आता तुमच्या समोर प्रश्न आहे, खालीलपैकी त्रिकोणी संख्या ओळखा. आपल्याकडे 4 पर्याय सुद्धा दिलेले आहेत. तर आपल्याला त्रिकोणी संख्या ओळखायची आहे. ठीक आहे, आता ज्याने जर त्रिकोणी संख्या पाठ केली असेल तर त्याला एकदम इझी जाणार आहे ना, पण ज्याने केली नसेल त्याच्यासाठी थोडंसं अवघड जाऊ शकतो. आता त्रिकोणी संख्या ओळखायच्या कशा हे तुम्हाला मी सांगणार या ठिकाणी. बघा खालीलपैकी त्रिकोणी संख्या ओळखा असा आपल्याला प्रश्न आलेला आहे. याच्यातला आपण हा पर्याय उत्तर आहे, तुम्हाला कदाचित माहित असेल, हा बाजूला ठेवा. आता ह्याचं बघूया की ही त्रिकोणी संख्या का नाही येते. ठीक आहे, 2 ऑप्शन आहे जो आहे तो त्रिकोणी संख्या का नाही ते आपण बघूया. याचा अवयव पाडणार आपण, काय पाडणार, सॉरी 2चा डबल करणार. 2 गुणिले 2 याचं डबल केलं किती मिळालं, 4. 4च्या अवयव पाडणार, याचा अवयव 2 गुणिले 2च होणार. आपल्याला काय अवयव पाहिजे होता, आपल्याला क्रमवार अवयव पाहिजे होता. काय पाहिजे होता, क्रमवार, म्हणून हा पर्याय नाहीये. आता याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, या 4ला जर याचे जर अवयव पाडले आपण तर 4चा पहिले आपल्याला डबल करावं लागेल, किती झाले 8, आणि 8चा अवयव जर आपण पाडलं तर 4 गुणिले 2 हेच होणार. अवयव काय होणार, 4 गुणिले 2. क्रमावर अवयव आला का, नाही आला, याचा अर्थ हा सुद्धा पर्याय नाहीये. आता पर्याय क्रमांक पहिलावाला बघूया. तर 3चं आपण डबल केलं, ठीक आहे, मिळालं आपल्याला 6. 6चे अवयव पाडले तर 3 गुणिले 2 हा त्यांचा अवयव पडतो, किंवा सरळ सरळ 2 गुणिले 3 हा त्यांचा अवयव पडतो. आणि हा जो अवयव आहे हा क्रमवार आहे. कसा आहे, हा क्रमवार आहे, म्हणून 1 हा पर्याय बरोबर आहे. त्रिकोणी संख्या 1 आहे. कारण कुठली त्रिकोणी संख्या ओळखायची असेल तर तुमचं क्रमवार जी संख्या आहे त्याचा अवयव व्यवस्थित पडले पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही त्रिकोणी संख्या आहे. आता पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला देतो, आपल्याला सेम प्रश्न सोडवायचा आहे, त्रिकोणी संख्या ओळखायचा आहे. आता याच्यातला मी पहिला पर्याय दिला 5, ठीक आहे, दुसरा पर्याय देतो 10, ठीक आहे, तिसरा पर्याय देतो 20 आणि चौथा पर्याय देतो तुमच्या समोर 40. तर यांचं तुम्हाला काय पाडायचंय, अवयव पाडायचंय. यांचं काय पाडायचं तुम्हाला, अवयव. आता याच्यामध्ये बघा, सोडून देतो तुम्हाला, याचं जो उत्तर आहे, याचं उत्तर आहे 20, म्हणजे पर्याय क्रमांक 3. कसं आला, चला बघूया. आता 20चा आपण काय करणार, सुरुवातीला डबल करणार, म्हणजे 20चे मिळाले आपल्याला 40. आता 40चे आपण अवयव पाडणार. 40चे काय पाडणार, अवयव. मग काय पडतं 40चा अवयव, तर 40चा अवयव पडतच नाही, किंवा पडलं तरी क्रमवार येतच नाही, म्हणून हा जो पर्याय क्रमांक 3 आहे हा सुद्धा नाहीये याच्यामध्ये. तर हा जो दुसरा पर्याय आहे हा यूज करून बघूया आपण. तर 10चा आपण केलं डबल, 10चे झाले तुमचे 20. आता 20चे अवयव जर पाडले आपण तर 20चा अवयव पडतात बघा 4 गुणिले 5. आले का क्रमवार अवयव, 4 गुणिले 5 हे क्रमवार अवयव आले. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. याचा अर्थ काय होतो, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर नाहीये, कारण 20चा डबल केलं 40 मिळालं, परंतु 40चा जो अवयव आहे तो क्रमागत येत नाही. बाकी कुठलाच क्रमागत येत नाही, फक्त हा जो आहे हा फक्त क्रमागत येतो. आता उदाहरणार्थ जर पहिलावाला आपण घ्यायचं म्हटलं तर पहिला 5चा डबल करणार 10 झाले. 10चा अवयव काय असणार तुम्हाला, 5 गुणिले 2च असणार, म्हणजे क्रमागत अवयव आले का, तर नाही आले, म्हणून हा पर्याय सुद्धा नाहीये. फक्त हा एकमेव पर्याय आहे की ज्याचं क्रमवार उत्तर बरोबर येतं. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न मी घेतलेला आहे. बघा खालीलपैकी त्रिकोणी संख्या ओळखायची आहेत. आपल्या समोर 4 पर्याय आहेत. याच्यातला तुम्हाला कोणता उत्तर योग्य वाटते ते पटकन कमेंट करा, म्हणजे माझं सांगण्याच्या अगोदर कमेंट केला तरी चालेल. तर याचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 1. कसं बरोबर आहे, तर 15चा आपण डबल केलात, ठीक आहे, डबल केलं काय मिळालं आपल्याला, 30 मिळालं. आणि 30चा आपल्याला काय पाडायचंय, अवयव पाडायचा आहे. आता 30चा अवयव काय होणार, तर बघा
बघा यांचा अवयव कसा पाडला जाईल, जर आपण 5 गुणिले 6 केलं तर 6 पंचे 30 होतात. काय होतात, 6 पंचे 30 होतात. आला का क्रमागत, तर याचा अर्थ उत्तर आपला पर्याय क्रमांक 1 आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या ओळखायची आहे. क्लिअर. आता मित्रांनो मी तुम्हाला पुढचा प्रश्न देतो, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं. जस्ट मी पर्याय चेंज करतो. याच्यातला पहिला पर्याय 21, तिसरा पर्याय 22, त्याच्यानंतर दुसरा पर्याय जो आहे तो आहे 23 आणि लास्ट पर्याय आहे 27. बघा ह्या जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये कमेंट करायचं आहे. खालीलपैकी त्रिकोणी संख्या ओळखायची आहे. 4 पर्याय आहेत आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर बघा आता पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. लक्षात असू द्या, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचंय. प्रश्न आहे आपल्या समोर, 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. जर तुम्हाला 21 या त्रिकोणी संख्येचा पाया विचारलं तर तुम्हाला काय करायचंय, 21 चा डबल करायचा आहे. याचा डबल मिळतो आपल्याला 42. 42 जो आहे हा कोणाचा वर्ग आहे, 42 च्या अगोदर वर्ग संख्या कोणती आहे, कोणाचा वर्ग नाही तर 42 च्या अगोदर वर्ग संख्या कोणती आहे, तर 42 च्या अगोदर वर्ग संख्या आहे 36. काय आहे, 36. तर हे 36 कोणाचा वर्ग आहे, तर हे 36 6 चा वर्ग आहे. म्हणून 6 या संख्येचा पाया आहे. 6 या संख्येचा पाया आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने याचं ओळखायचं होतं. ठीक आहे, क्लिअर. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. आणखी एक प्रश्न देतो म्हणजे तुमचं सगळं डाऊट क्लिअर होऊन जाईल. आता पुढचा जो प्रश्न घेऊया आपण ते घेऊया, 36 या संख्येचा पाया किती. काय विचारलं, 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. ठीक आहे, सेम पद्धतीने करणार. 36 चा डबल 72 होतात. ठीक आहे, 72 ची वर्गसंख्या कोणती आहे, 72 च्या अगोदरची वर्गसंख्या आहे 64. मग 64 कोणाचा वर्ग आहे, तर 8चा वर्ग आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळणार, 8 हे पाया मिळणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, तर आता पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचा आहे. 10 या संख्येचा या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. आता पुढचा जो मी प्रश्न घेणार आहे त्रिकोणी संख्येवरतीच प्रश्न आहे, ते आपण घेऊया. चला, प्रश्न आहे, 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. बघा आता पुढचा प्रश्न काय आहे ते लक्षात घ्या. काय प्रश्न आहे, 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. आपल्याकडे पाया मिळालं, सरळ सरळ त्याची पुढची संख्या घ्यायची, छेदाला 2 करायचं म्हणजे आपलं उत्तर मिळून जाईल. काय करणार, 2 1 2, 2 त्रिक 6 आणि 7 त्रिक 21. अशा पद्धतीने 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या आहे 21. 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या आहे 21. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. ठीक आहे, आता जो पुढचा प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे, 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. काय प्रश्न केलं मी, 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर मित्रांनो पुढचा प्रश्न येणार आहे, लक्षात घ्या, 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. बघा तुम्हाला जर या टाईपचा प्रश्न आला तर तुम्हाला या टाईपचा सुद्धा प्रश्न सोडवता यायला पाहिजे. काय प्रश्न आहे त्रिकोणी संख्यावरती, की 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. काय विचारलंय आपल्याला, चौथी त्रिकोणी संख्या कोणती. तर आपल्याला काय करायचं बघा, 21 आलेला आहे, 21 चा डबल करायचंय. काय करायचंय, डबल. काय मिळालं आपल्याला, 42. 21 चा डबल काय मिळालं आपल्याला, 42. मग 42 च्या अगोदरची वर्ग संख्या घ्यायची आहे. तर कोणती वर्ग संख्या आहे, 36. कोणती वर्ग संख्या आहे, 36. मग हा जो 36 आहे हा कोणाचा वर्ग आहे, 6 चा वर्ग आहे. हा कोणाचा वर्ग आहे, 6 चा वर्ग आहे. लक्षात घ्या. मग काय करायचं तुम्हाला, 6 अधिक 4 म्हणजे ही जी चौथी म्हटलं होतं तर 4 घ्यायचं, पाचवी म्हटलं 5 घ्यायचं, 6वी म्हटलं 6 घ्यायचं. जर प्रश्न असा विचारला 21 च्या अगोदर तर वजा करायचं.
21 क्रमाने 21 नंतर क्रमाने येणारी म्हटलंय ना, पुढची संख्या म्हटली तर प्लस करायचं, तर यांची बेरीज होते 10. 10 हे आपल्याला पाया मिळाला, याला म्हणणार आपण पाया. काय म्हणणार? पाया म्हणणार. तर पुढची 10 पाया मिळाल्यानंतर आपण काय करतो, 10 पुढची संख्या घेतो 11 आणि छेदामध्ये आपण करतो 2. बे एक बे, बे पंचे 10 आणि 11 पाचा 55. म्हणजे 21 नंतर येणारी क्रमाने चौथी त्रिकोणी संख्या आहे तुमची 55. तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. क्लिअर? समजलं असेल तर येस नो मध्ये कमेंट करत चला आणि काय अडचण असेल तर विचारून घेत चला. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. सेम प्रश्न घेऊया, तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. मी 21 नंतर विचारलं होतं, आता आपण घेऊया 15 नंतर. 15 नंतर क्रमाने येणारी 15 नंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती? बघा, आता या प्रश्नाचं आपण उत्तर काढणार आहोत. 15 नंतर येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती? कसं काढणार बघा, सेम पद्धत. 15चा डबल करणार, किती मिळालं? 30 मिळालं जी. मग 30च्या अगोदर वर्ग संख्या कोणती आहे? 25 आहे. कोणती संख्या आहे? 25 आहे. 25 कुणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. हे मिळालं आपल्याला पाया. काय मिळालं? पाया. आपल्याला 10वी म्हटले तर याच्यामध्ये आपण 10 प्लस करणार. काय करणार? 10 प्लस करणार. आपल्याला मिळालं 15. 15ची पुढची संख्या घेणार 16 भागिले करणार 2. बे एक बे, बे आठे 16 आणि 15 आठे 20. अशा पद्धतीने पुढची 10वी त्रिकोणी संख्या असणार आहे तुमची 120. काय असणार आहे तुमची 10वी त्रिकोणी संख्या? 120. तर अशा पद्धतीने तुम्हाला मागील पुढील सगळं काही काढता यायला पाहिजे. आता एक एक्झाम्पल आपण मागची पण घेऊन टाकूया, म्हणजे तुमचे डाऊट सगळे क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे बघा, 45. प्रश्न पुन्हा टाईप करून देतो. ओके. तर बघा पुढचा प्रश्न आहे तुमचा, 45च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? बघा मित्रांनो, आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय प्रश्न याच्या मागे बघा, नीट बघा. 45च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती, असा आपल्याला प्रश्न विचारलेला गेलेला आहे. ठीक आहे. मग आपण काय करणार या ठिकाणी, 45चा डबल करणार. सेम पद्धतीने 45चा डबल होतो 90. 90च्या अगोदरची वर्ग संख्या असते 81. 81 कोणाचा वर्ग आहे? तर 9चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे. पाया आपल्याला मिळालं. पाया मिळाल्यानंतर आपण काय करणार, मागील विचारलंय, मागची विचारलंय म्हणून याच्यातून 4 वजा करणार चौथी म्हटल्यावर. मग आपलं उत्तर मिळणार 5. 5 हा पाया मिळाला. पुढची संख्या घेणार 6, छेदामध्ये 2 करणार. बे एक बे, बे त्रिक 6 आणि 5 त्रिक 15. तर या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आपल्याला? 15 मिळणार. अशा पद्धतीने तुम्हाला पुढे पण काढता यायला पाहिजे, मागे पण काढता यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने त्रिकोणी संख्यावरती आपल्याला विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न आपण घेतलेले आहे. आजचा हा आपला दुसरा लेक्चर आहे. दुसरा लेक्चर कंप्लीट झाला आणि तुम्हाला जर पहिला लेक्चर पाहिजे असेल तर याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पहिला लेक्चर लिंक पाठवून देईल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये थांबूया. जय हिंद. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया.